नमस्कार. आज मी तुम्हा सर्वांना महर्षी कणाद यांच्याबद्दल सांगणार आहे. कोण होते महर्षी कणाद? त्यांचे कार्य काय होते? जेव्हा संपूर्ण लोक आधुनिक भौतिकशास्त्र आणि त्याच्या विकासाचे श्रेय पाश्चात्य जगाला देतात, तेव्हा ते भारताचे स्वतःचे शास्त्रज्ञ ऋषी कणाद आहेत, अन्यथा आचार्य कणाद म्हणून ओळखले जातात, हे सांगायला मला खूप अभिमान वाटतो. त्यांना अत्यंत आदर आणि श्रेय दिले पाहिजे. त्यांना अणूची रचना म्हणजेच स्ट्रक्चर ऑफ ॲटम, अणुसिद्धांत, ॲटॉमिक थिअरी आणि अगदी उपअणुकण म्हणजे सब ॲटॉमिक पार्टिकल्स, प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन हे 2600 वर्षांपूर्वीच सापडले. त्यांना अणुसिद्धांताचे जनक म्हणून पूज्य केले जाते, म्हणजेच फादर ऑफ ॲटॉमिक थिअरी. त्यांचा जन्म 6व्या शतकात गुजरात, भारत इथे झाला असे मानले जाते. त्यांचे वडील तत्त्वज्ञ उल्का होते. त्यांचे जन्माचे नाव कश्यप होते. लहानपणी ते नेहमी वडिलांसोबत असायचे आणि अनेक गोष्टींचे निरीक्षण करायचे. पण त्यांच्या आजूबाजूच्या सर्व गोष्टी असूनही त्यांची आवड नेहमी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असायची. विश्वात अंतर्भूत असलेल्या सामान्य संकल्पनांच्या पलीकडे ते पाहण्यास सक्षम होते. डाल्टनच्या सिद्धांतापूर्वीच अणू हा अणूचा सिद्धांत म्हणजेच ॲटॉमिक थिअरी मांडली गेली होती. तसेच त्यांनी हेही सांगितले की ह्या विश्वाची निर्मितीसुद्धा परमाणूपासूनच झाली आहे. वैशेषिक सूत्र या स्वलिखित ग्रंथामध्ये त्यांनी परमाणू म्हणजेच ॲटमची व्याख्या दिली आहे. परमाणुः अतींद्रियः सूक्ष्मः निरवयवः नित्यः स्वयंव्यावर्तकः च. याचा अर्थ असा आहे की परमाणू हा इंद्रियांना अगोचर, अतिशय सूक्ष्म, अवयवहीन, नित्य व स्वतःभोवती भ्रमणशील असा आहे. म्हणजेच ॲटम इज इनएक्सेसिबल टू ऑल द सेन्सेस, व्हेरी स्मॉल, मायक्रोस्कोपिक, फॉर्मलेस, इटर्नल अँड सेल्फ रिव्हॉल्विंग पार्टिकल. अणुविषयी आणखी एका वाक्यामध्ये कणाद महर्षी म्हणतात, जाल सूर्य मरीचित्सम यत् सूक्ष्मं दृश्यते रजः तस्य षष्ठतमो भागः परमाणुः च उच्यते. याचा अर्थ असा आहे की खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशामध्ये अत्यंत सूक्ष्म धुळीचा जो कण दिसतो त्याचा 1/6 भाग म्हणजेच अणू होय. An extremely minute dust particle can be seen in the beam of sunlight entering from a window. 1/6 part of it is an atom. थोडक्यात सांगायचे म्हटले तर डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी, बोर्स ॲटॉमिक मॉडेल यांच्या आधीच कणाद ऋषी यांनी परमाणूचा सिद्धांत स्पष्ट केला व विश्वाचे अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या प्रत्येक द्रव्यामागे परमाणू हेच कारण असल्याचे सांगितले. अशा प्रकारे ऋषी कणाद सारखे महान तत्त्वज्ञ आणि संत समांतरपणे तत्त्वज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही विषयांवर प्रवास करू शकले. त्यांनी अनेक लोकांना विज्ञानाबद्दल विचार करायला लावले आणि इतर अनेक तत्त्वज्ञ आणि विचारवंतांसाठी ते एक महान प्रेरणा होते. धन्यवाद.